वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण किंगडम प्लांटीचा टेरिडोफायटा हा भाग कंप्लीट केलेला आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला जिम्नोस्पर्म्सबद्दल माहिती पाहायची आहे, तर ती आपण पाहू. जिम्नोस्पर्म्स, these are the plants in which ovules are not enclosed by any ovary wall. आता आपल्याला माहिती आहे किंगडम प्लांटी जे आहे हे दोन सब ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे, क्रिप्टोगॅम्स आणि फायनोरोगॅम्स. त्यापैकी क्रिप्टोगॅम्स म्हणजे स्पोर्स प्रोड्युसिंग अल्गी, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स हे त्यात समाविष्ट होतात. तर फायनोरोगॅम्स जे आहेत, सीड प्रोड्युसिंग जे आहेत, त्यामध्ये जिम्नोस्पर्म्स आणि एन्जिओस्पर्म्स यांचा समावेश होतो. तर त्यापैकी जिम्नोस्पर्म्स जे आहेत ज्यांच्यामध्ये ओव्ह्यूल आहे, बट दॅट ओव्ह्यूल इज नॉट एनक्लोज्ड बाय एनी ओव्हरी वॉल. So the ovules are exposed before and after fertilization. As the ovules are not covered by ovary wall, they remain exposed before fertilization as well as after fertilization. And as the ovules are exposed after fertilization also, the seeds that are developed after fertilization, they are not covered. That means they are naked. Naked म्हणजे उघडे असणे. सीड्स ह्या का उघड्या आहेत? कारण त्यांच्यावर ओव्हरी वॉलचं जे कव्हर असते, फ्रूट वॉल, ते यावर पाहायला मिळत नाही. द जायंट रेडवूड ट्री दॅट इज सिक्युआय इज वन ऑफ द टॉलेस्ट स्पीसीज. सगळ्यात मोठा किंवा टॉलेस्ट जिम्नोस्पर्म जो आहे तो कोणता आहे? दॅट इज सिक्युआय. द मेन प्लांट बॉडी इज स्पोरोफाइट. जसं आपण पाहिलं की ब्रायोफायटामध्ये मेन प्लांट बॉडी ही गॅमेटोफाइट होती, टेरिडोफायटामध्ये ती स्पोरोफाइट होती. तसं जिम्नोस्पर्ममध्ये मेन प्लांट बॉडी जी आहे दॅट इज स्पोरोफाइट. द प्लांट बॉडी इज हॅविंग रूट, स्टेम अँड लिव्स. आता जिम्नोस्पर्म जे आहे हे टेरिडोफायटा किंवा ब्रायोफाइट्स यांच्यापेक्षा हायर प्लांट्स आहेत आणि त्यामुळं प्लांट बॉडीला वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम आणि लीफ हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. रूट्स, जनरली रूट्स आर टॅप रूट्स. जिम्नोस्पर्ममध्ये आपल्याला टॅप रूट सिस्टीम पाहायला मिळते. सम जनरा हॅव सिम्बायोटिक असोसिएशन. हे जे रूट्स आहेत जिम्नोस्पर्मचे, तर यापैकी काही जे जनरा आहेत किंवा जिनस आहेत हे सिम्बायोटिक असोसिएशनने, दॅट मीन्स लिव्हिंग विथ इच अदर ऑर हेल्पिंग विथ इच अदर, या असोसिएशनने राहत असतात. जसं सम आर विथ फंगाय इन द फॉर्म ऑफ मायकोरायझा. काही जिम्नोस्पर्मिक रूट आहेत हे फंगायसोबत राहतात आणि त्या कॉम्बिनेशनला मायकोरायझा असं म्हणतात, जे आपल्याला पायनस यामध्ये पाहायला मिळेल. तर समवन हॅज स्मॉल स्पेशलाइज्ड रूट्स, दे आर कॉल्ड ॲज पोलॅरॉइड्स विच आर प्रेझेंट इन सायकस अँड इट शोज असोसिएशन विथ नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. काही फंगायसोबत मायकोरायझा या फॉर्ममध्ये राहतात, तर काही जे आहेत हे स्पेशलाइज्ड रूट्स आहेत, त्यांना पोलॅरॉइड्स असं म्हणतात. अँड दीज आर विथ नायट्रोजन फिक्सिंग सायनोबॅक्टेरियासोबत ते राहत असतात, त्यामुळे ते नायट्रोजन फिक्सेशनला मदत करतात. एक्झाम्पल इज सायकस. हेअर इज द फिगर ऑफ पायनस. बघा पायनस जे आहे याचा हा फिमेल कोन आहे. त्यानंतर लिव्ज जर आपण पाहिले तर पिनेटली कंपाऊंड लिव्ज या स्वरूपामध्ये आपल्याला निडल लाईक लिव्ज पाहायला मिळतात. दिस इज सायकस. and this is सिक्युआय. दिस इज द टॉलेस्ट, सगळ्यात उंच असणारा जिम्नोस्पर्म प्लांट आहे, ज्याला जायंट रेडवूड असं सुद्धा म्हणतात. आता आपण रूटबद्दल पाहिले की टॅप रूट सिस्टीम आहे, तर आता स्टेमबद्दल पाहू. स्टेम इट मे बी अनब्रांच्ड. यामध्ये ब्रांचिंग पाहायला मिळत नाही, लाईक इन सायकस, बट लाईक इन पायनस अँड सिड्रस द स्टेम इज ब्रांच. दोन्ही व्हरायटी मिळतात. काही व्हरायटी या ब्रांचिंग दाखवणाऱ्या आहेत, तर काही व्हरायटी ह्या अनब्रांच्ड आहेत. देन लिव्ज मे बी सिम्पल ऑर कंपाऊंड. लिव्जचे दोन्ही प्रकार पाहायला मिळू शकतात, सिम्पल लिव्ज सिस्टीम किंवा कंपाऊंड लिव्जही असू शकतात.
मोस्टली पिन्नेट लिव्ज इन सायकस. आता हे जे दोन्ही प्लांट आपण पाहिले तर त्यामध्ये पिन्नेटली म्हणजे पिन्नेट लिव्ज आहेत या पद्धतीची अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. लिव्ज आर वेल अडॅप्टेड टू विथस्टँड द एक्स्ट्रीम टेम्परेचर. आता मुख्यतः हे जे आहेत प्लांट्स हे माउंटेन एरिया किंवा टेम्परेट एरिया या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे. तर मग अशा ठिकाणी टू विथस्टँड द टेम्परेचर, त्या टेम्परेचरमध्ये राहण्यासाठी ह्युमिडिटी अँड विंड यासारख्या कंडिशनमध्ये राहण्यासाठी यांचे जे लिव्ज आहेत यामध्ये आपल्याला थोडेफार चेंजेस झालेले पाहायला मिळतात. जसं इन कोनिफर द लिव्ज आर निडल लाईक आकार आहे, टोकदार आहेत. टू रेड्यूस द सरफेस एरिया, त्यामुळे त्यांचा सरफेस एरिया जो आहे हा कमी होतो. थिक क्युटिकल, त्याच्यावर क्युटिकल नावाचं जे वॅक्सी मटेरियल आहे त्याची लेअर ही थिक असते. आणि महत्त्वाचं संकर्नड स्टोमॅटा ज्या असतात डॉर्सल सरफेसवर, खालच्या सरफेसवर लिव्सच्या, त्या आकुंचित झाल्यासारख्या दिसतात. आणि या सगळ्यांचा परिणाम दॅट हेल्प टू रेड्यूस द वॉटर लॉस कमीत कमी व्हावा म्हणून जे लिव्ज आहेत त्यांचा सरफेस एरिया कमी होतो, आकार निडल लाईक होतो, त्यावर क्युटिकलचं थिक कवर आहे आणि स्टोमॅटासुद्धा ह्या संकन झालेल्या पाहायला मिळतात. द मेन पर्पज इज टू रिड्यूस द वॉटर लॉस. देन रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनमध्ये बघू, स्पोरोफिल्स हॅव स्पायरली अरेंज्ड स्पोरेंजिया ऑन द ॲक्सिस टू फॉर्म द लॅक्स ऑर कॉम्पॅक्ट स्प्रोबिलाय ऑर कोन. आत्ताच आपण पायनसच्या फिगरमध्ये पाहिलं की त्या ठिकाणी फिमेल कोन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यामध्ये कोणते घटक आहेत तर स्पोरेंजिया जे आहेत हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. स्प्रोबिलाय हॅविंग मायक्रोस्पोरोफिल अँड मायक्रोस्पोरेंजिया, दे आर कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरेंजिएट ऑर मेल स्प्रोबिलाय. आता स्प्रोबिलायचे परत दोन भाग पडतात. जर मायक्रोस्पोरोफिल असणारा जर भाग आहे तर तो मेल स्प्रोबिलाय या नावाने ओळखला जातो. आता हा जे मेल स्प्रोबिलाय आहेत यांचं काय फंक्शन आहे ते बघू. द स्मॉल साइज्ड हॅप्लॉइड लिमिटेड नंबर ऑफ मायक्रोस्पोर्स आर डेव्हलप्ड इनटू रेड्युस्ड गॅमेटोफाइट अँड दॅट इज कॉल्ड ॲज पोलन ग्रेन. बघा आता हे मायक्रोस्पोरोफिल जे आहेत यांच्यावर मायक्रोस्पोर्स तयार होतात आणि हे मायक्रोस्पोर्स जे आहेत हे आकाराने लहान आहेत आणि त्यांच्यापासून पोलन ग्रेन या स्वरूपामध्ये डेव्हलपमेंट पाहायला मिळत असते. द डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन्स टेक प्लेस विदिन मायक्रोस्पोरेंजिया. जे पोलन ग्रेन आहेत यांची डेव्हलपमेंट जेव्हा ते मायक्रोस्पोरेंजियामध्ये आहेत त्याच वेळेला चालू झालेली असते. स्प्रोबिलाय हॅविंग मेगास्पोरोफिल. आता अपोजिट भाग बघा, इतक्या वेळा आपण पाहिलं की मायक्रोस्पोरोफिल असणारा जो स्प्रोबिलाय आहे त्याला मेल स्प्रोबिलाय म्हणतात. तसंच मेगास्पोरोफिलचा भाग असणारा दॅट इज कॉल्ड ॲज मेगास्पोरेंजिएट ऑर फिमेल स्प्रोबिलाय. ऑन मेगास्पोरोफिल ओव्ह्यूल इज बॉर्न. आता ह्या मेगास्पोरोफिलवर एक ओव्ह्यूल तयार झालेलं असतंय. द ओव्ह्यूल हॅज न्यूसेलस कव्हर्ड विथ द एन्व्हलप. ओव्ह्यूल जे आहे या ओव्ह्यूलमध्ये असणारे जे फर्टाईल डिप्लॉइड टिश्यू आहेत ते म्हणजे न्यूसेलसचे आहेत. अँड दे आर कव्हर्ड विथ एन्व्हलप. त्याच्यावर एन्व्हलप आहे किंवा दे आर कव्हर्ड. बट ओव्ह्यूल्स आर नॉट कव्हर्ड. न्यूसेलस इज कव्हर्ड बट ओव्ह्यूल इज नॉट कव्हर्ड. One of the cells of nucellus they differentiated to form four firstly they form megaspore mother cell. आता न्यूसेलसच्या ज्या सेल्स आहेत त्या फर्टाईल आहेत आणि त्या जेव्हा मॅच्युअर होतात तेव्हा त्या मेगास्पोर मदर सेल या स्वरूपामध्ये कन्व्हर्ट होतात. मेगास्पोर मदर सेल डिवाइड्स मिओटिकली टू फॉर्म 4 मेगास्पोर्स. हे जे मेगास्पोर मदर सेल आहेत यांच्यामध्ये मिओसिस डिव्हिजन होतं आहे आणि एका स्पोर मदर सेलपासून आपल्याला 4 मेगास्पोर्स तयार झालेले पाहायला मिळतात. सिमिलरली मायक्रोस्पोर्स जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मायक्रोस्पोरोफिलमध्ये मायक्रोस्पोर मदर सेल आहेत ज्या मिओसिस डिव्हिजन फॉलो करून त्यांच्यापासून 4 मायक्रोस्पोर तयार होतात.
तसंच मेगास्पोर्सच्या बाबतीत सुद्धा एका मेगास्पोर मदर सेलपासून एका मिओसिस डिव्हिजनद्वारे 4 मेगास्पोर्स हे तयार केले जातात. Out of 4, one of the megaspores enclosed within megasporangia, it develops into a multicellular female gametophyte which is having 2 or more archegonia or female sex organs. आता हे जे 4 मेगास्पोर्स तयार केले जातात, तर ह्या 4 मेगास्पोर्स हे न्यूसेलसमध्ये कव्हर झालेले असतात. दॅट डेव्हलप्स इनटू मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाइट. एक जो मेगास्पोर आहे, युनिसेल्युलर एक मेगास्पोर जे आहे त्यापासून आपल्याला मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाइट हे स्ट्रक्चर पाहायला मिळत आहेत. दॅट इज हॅव्हिंग 2 or more आर्किगोनिया और फीमेल सेक्स ऑर्गन्स. आता ह्या फिमेल गॅमेटोफाइटवर फिमेल सेक्स ऑर्गन्स हा तयार केला जातो. दस जिम्नोस्पर्म्स आर हेटेरोस्पोरिक. जिम्नोस्पर्म हे कसे आहेत? हेटेरोस्पोरिक आहे. जसं आपण पाहतो टेरिडोफायटामध्ये काही होमोस्पोरी आहेत, काही हेटेरोस्पोरी आहेत, परंतु जिम्नोस्पर्ममध्ये मात्र सगळे जे प्लांट आहेत ते हेटेरोस्पोरिक आहेत. हेटेरोस्पोरिक मीन्स दे आर प्रोड्युसिंग different types of spores. The small sized are microspores and large sized is the megaspore, that is female gamete. The male and female strobili that may be on the same tree like in Pinus, or they are present on different trees like in Cycas. Pinus मध्ये हे जे दोन्ही स्ट्रोबिलाय आहेत हे एकाच प्लांटवर पाहायला मिळतात. तर सायकसमध्ये मेल स्ट्रोबिलाय वेगळ्या प्लांटवर आणि फिमेल स्ट्रोबिलाय हे वेगवेगळ्या प्लांटवर आपल्याला पाहायला मिळतात. मग नेक्स्ट काय होतं आहे? द पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड फ्रॉम मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजियामध्ये मायक्रोस्पोर मदर सेलपासून जे पोलन ग्रेन तयार झाले आहेत दे आर कॅरीड आउट बाय विंड and they come in contact with the opening of ovule. आणि हे जे मेल गॅमेट्स आहेत किंवा पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन्स हे विथ द हेल्प ऑफ विंड दे आर डिपॉझिटेड ऑन द ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूलचं जे ओपनिंग आहे त्यावर हे कलेक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड दॅट इज नोन ॲज पॉलिनेशन बाय विंड. पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अप टू द ओव्ह्यूल. ह्या पॉलिनेशनला कोण मदत करते? इट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ वाइंड. द पोलन ट्यूब इज डेव्हलप्ड फ्रॉम द पोलन ग्रेन. बघा, जेव्हा पोलन ग्रेन हा आपल्या ओव्ह्यूलपर्यंत जातो, त्याच्या ओपनिंगपर्यंत जातो, त्यानंतर तिथं गेल्यावर तो पोलन ट्यूब नावाचं एक स्ट्रक्चर तयार करतो. अँड दॅट पोलन ट्यूब इट मे कॅरी मेल गॅमेट्स टुवर्ड्स आर्किगोनिया, दॅट इज एग सेल. एकदा का पोलन ग्रेन तयार झाला तर हे पोलन ग्रेन त्या ओव्ह्यूलच्या ओपनिंगला डिपॉझिट केले जातात आणि त्यामुळं पोलन ग्रेन जो आहे त्यामध्ये पोलन ट्यूब तयार केली जाते आणि ही पोलन ट्यूब जी आहे ही फिमेल गॅमेटोफाइटपर्यंत पोहोचण्याचं काम करते. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. जे पोलन ग्रेनमध्ये तयार होणारे जे मेल गॅमेट्स आहेत they are carried with the help of pollen tube up to the egg cell, and this is known as syphenogamy. Syphenogamy, that is the transfer of male gametes with the help of tube, and after fertilization zygote is developed. Microspore and megaspores, or the male gametes and female gametes will get fertilized, and after fertilization the main product is zygote, that is 2 young. That zygote is developed into embryo and ovule is converted into seed. झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं आहे, तर ओव्ह्यूलचं जे रूपांतर आहे न्यूसेलस किंवा तो जो भाग आहे तर दॅट इज युजफुल. झायगोट इज डेव्हलप्ड फ्रॉम दॅट अँड द ओव्ह्यूल इज कन्वर्टेड इंटू सीड. एकदा का झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये व्हायला लागतं किंवा झायगोट फॉर्मेशन होतं आहे त्यावेळेला ओव्ह्यूल जो आहे दॅट इज कन्वर्टेड इंटू सीड. बट ॲज वी नो दॅट द ओव्ह्यूल इज नेकेड. आपल्याला माहीत आहे की ओव्ह्यूल जो आहे हा नेकेड आहे, त्यावर ओव्हरी वॉलचं कवर नाही.
and therefore the seeds are also naked in gymnosperm. म्हणजे एकंदरीत काय आहे, जो स्ट्रोबिलाय आहे त्या स्ट्रोबिलायवर मायक्रोस्पोरोफिल किंवा मेगास्पोरोफिल आहेत आणि त्यामध्ये स्पोर मदर सेल्स आहेत ज्या की मिओसिस डिव्हिजनमुळे स्पोर्स तयार करतात. आता फरक काय आहे तर मायक्रोस्पोर मदर सेलपासून तयार होणारे 4 मेल गॅमेट किंवा पोलन ग्रेन जे आहेत ते 4च्या 4 फंक्शनल असतात, परंतु मेगास्पोर जे तयार होतात तर ते 4 मेगास्पोरपैकी 3 मेगास्पोर जे आहेत ते वापरले जात नाहीत, तर एकच मेगास्पोर हा फंक्शनल राहतो आणि त्यामध्ये चेंजेस होऊन फिमेल गॅमेट एग हा तयार होतो, जो की फर्टिलायझेशन नंतर झायगोटपासून एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होतो. तर सिमिलरली ओव्हिल जे आहे हे सीडमध्ये कन्वर्ट होत असते, बट दॅट सीड्स आर नेकेड. बघा इथे लाईफ सायकल दाखवलेली आहे. मेन प्लांट बॉडी स्पोरोफाईट आहे पायनसची. त्यानंतर सीड कोन्स आहेत, जसं आपण पायनसच्या फिगरमध्ये पाहिले होते तसे सीड कोन्स आहेत आणि एक आहे पोलन कोन्स. तर जो सीड कोन आहे तर त्या सीड कोनमध्ये फिमेल स्ट्रोबिला किंवा फिमेल जो भाग आहे तो प्रेझेंट आहे, ज्यामध्ये मुख्य आहे ओव्ह्यूल अँड दॅट ओव्ह्यूल इज नेकेड. याला कव्हर पाहायला मिळत नाही. विदिन द ओव्ह्यूल देर इज न्यूसेलस. न्यूसेलसचा जो भाग आहे त्या न्यूसेलसमुळं आतला भाग प्रोटेक्टही केला जातो आणि त्याच ठिकाणी स्पोर मदर सेल्सद्वारे मिओसिस डिव्हिजन होतं आहे. आणि पुढचं स्ट्रक्चर बघू. बघा मिओसिस डिव्हिजन दाखवलेलं आहे. तर पोलन ग्रेन्स जे आहेत त्यांच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन होऊन मायक्रोस्पोरोफाईट तयार होतात. तर जे मेल स्ट्रोबिला आहे त्यामध्ये सुद्धा मिओसिस डिव्हिजन होते आणि मिओसिस डिव्हिजनमुळं एकापासून आपल्याला 4 डॉटर सेल्स तयार झालेल्या पाहायला मिळतात. आता मायक्रोस्पोर्स जे आहेत हे मायक्रोगॅमेटोफाईटमध्ये कन्वर्ट होऊन मेल गॅमेट्स तयार झालेले आहेत, तर फिमेल गॅमेट हा जशाला तसा प्रेझेंट आहे. तर मग हे तयार झालेले पोलन ग्रेन्स ओव्हिलच्या ओपनिंगवर डिपॉझिट केले जातात आणि आवश्यकतेनुसार पोलन ट्यूब जी आहे ही पोलन ट्यूब तयार होत असते आणि ही पोलन ट्यूब पोलन ग्रेनमध्ये असणारे जे मेल गॅमेट्स आहेत हे मेल गॅमेट्स त्या फिमेल गॅमेटपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी पडत असते. अँड दिस ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन with the help of transfer of male gametes or sperms with the help of pollen tube is known as siphonogamy. तर फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन नंतर डिप्लॉइड झायगोट तयार होईल आणि हा जो झायगोट आहे नंतर हा विंग्ज या स्वरूपामध्ये सीडचं स्ट्रक्चर तयार होईल. when that seed become mature it will develop into न्यू प्लांट. तर इथं आपल्याला बघायचं आहे काय तर जे स्पोर मदर सेल आहे, मेल स्पोर मदर सेल किंवा फिमेल मदर स्पोर जे आहे, तर यामध्ये मिओसिस डिव्हिजन होते. मायक्रोस्पोर 4 तयार होतात, 4ही वापरले जातात, परंतु मेगास्पोर जे आहे हे 4 तयार होतात, एकच जो भाग आहे तो फंक्शनल राहत असतो. ओके, दिस इज अबाउट द लाईफ सायकल ऑफ जिम्नोस्पर्म किंवा टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. There are some questions.